तर धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे भ्रष्ट आहेत, त्यांना क्लीन चिट मिळाली असं म्हणता येणार नाही असंही दमानिया म्हणतात। नॅनो युरिया, नॅनो डीएपी हे घरपोच मला किती किमतीत मिळत होतं आणि ते किती किमतीत शासनाने विकत घेतलं। तर याच्यात भ्रष्टाचाराचा खूप मोठा अँगल आहे जो त्याच्या वकिलांनी कोणीही मांडलेला नाही। या गोष्टी त्या ऑर्डर मध्ये आलेल्या नाही, त्यामुळे ह्याला कुठच्याही अँगलनी क्लीन चिट नक्कीच म्हणता येत नाही। मला म्हणून मी म्हणते की त्या याचिकाकर्त्यांनी सुद्धा SLP फाईल करायला हवी, त्याच्यात मी स्वतः इंटरव्हीन करून हे याच्यातला जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे तो पूर्णपणे बाहेर काढणार आहे। असे आरोप होत असतात, कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात, कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं। त्याची छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही, तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले। पण धनंजय मुंडे एव्हरीबडी सगळ्यांना ते ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे, स्वीकारायलाच पाहिजे।